करायचं ज्ञान त्या 65 वयातून रामदेव महाराज आपल्या स्थानावर आले, म्हणजे मुक्तीचं स्थान प्राप्त झालं. 65 वयातच का झाले मुक्त आणि 9,000 वया का लागल्या? 9,000 वयाचा ग्रंथ माऊलीने का दिला आणि 65 वयातूनच त्यांचा उद्धार का झाला? पुन्हा सांगते, कारण ते योगी होते आणि 1400 वर्ष तपस्या होती. आपलं 14 घंटे नसते असते का सांगा. म्हणून त्यांना 65 वर्षाला मुक्तीची कबुली दिली. हा, आणि आपण अनंत कालापासून अज्ञानाने म्हणलो बेटा, आणि आपल्या देहाचा जे संबंध आहे, ज्या आपल्या महत्वाकांक्षा येतात आणि जो बुद्धिमध्ये विकार आहे, तो विकार संपवणं आणि भगवंताला प्राप्त करणं आणि ज्ञानमय अवस्था होणं आणि अज्ञान जाणं, हा आपल्या जीवनाचा टप्पा आहे. आयुष्य मिळतं, संतती संपत्ती प्रारब्धानुसार मिळते, पण ज्ञानात आल्यानंतर ही संपत्ती आपली असते. नाही ही संतती कामाची, न संपत्ती कामाची. तुम्हाला माहिती जगात आज हा कर आहे, इथून पुढचे 50 वर्ष बघा तुम्ही काय म्हणते. सध्याच ठीक आहे, ठीक आहे सध्या. इथून पुढच्या आयुष्याचा काळ होणार आहे, कारण कली तुफान होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला आयुष्य दिले, आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला एक विश्वास दिलाय. तो विश्वास ठेवायचा संतावर, ग्रंथावर, साधूवर आणि बोधावर, वेदावर आणि ज्ञानावर, ओळीवर आणि श्लोकावर आणि अध्यात्म चिंतनावर. जर बुद्धीने विश्वास ठेवला तर तिला सुख मिळतं. सुख म्हणजे भौतिक सुख नसतं. आपण भौतिक सुख गोळा करतो आणि वृद्धकाळाला की काहीच नको वाटतं. असं वाटतं का काही नाही. आता त्याने मला बोलवावं, मग तुझी आतापर्यंत कमवलेलं काय करतोस? आहे का त्या सुखाची इच्छा? पुन्हा एखाद्या तब्येत उद्या काय त्रास होऊ द्या. आता अन्य लोक बिमार झाले सध्या, तर तो त्रासून जातो. पण हे लक्षात ठेवा, आपली बॉडी छान आहे, तब्येत छान आहे, तर त्याचे उपकार म्हणायचे. कशाचाही त्रास नाही. लोकांना बघा तुम्ही, महिन्याला 15 दवाखाना, 2 दिवसाला, 8 दिवसाला, नाना रोग ते सांगायची जागा नाहीये. पण त्या त्रस्त झालेल्या जीवाला उपयोग काय जन्माचा सांगा तुम्ही. आजकाल तर कॅन्सरचं एवढं प्रमाण वाढले, शुगर आणि कॅन्सर. मग आपल्याला सगळ्यातून बाजूला काढले आणि आत्मज्ञान चिंतनात ठेवले, तर आपण शांत राहायचं, प्रारब्ध संपवायचं भोगून आणि आत्मचिंतन करायचं, देहभाव त्यागून. प्रारब्ध भोगून संपवावं लागतं ना. चुकले का कुणाला? नाही, कदापि नाही. आणि प्रारब्ध भोगतानाच नवीन प्रारब्ध तयार करायचं नाही, हे कळत नाही आपल्याला. तिथं चुकलं. आता जे समोर आले, मग बरं असेल, बुरं असेल, चांगलं असेल, वाईट असेल, ते तुमच्या कर्मानुसार विषय येतो. पण पुढे प्रारब्ध नको आणि पुढे जन्मही नको आणि भगवंतापासून त्या जीवाने दूर जाणे नको. त्याला म्हणतात खरी स्थिती, खरी गती बुद्धीला. की जी बुद्धीचा बुद्धी म्हणजे प्रमाता म्हणजे जीव, जो जन्मतो आणि नाना योनीकडे फिरतो. आपल्या 13व्या अध्यायामध्ये उद्भिद, जारज, अंड, स्वेद 4 वेण्या झाल्या. ह्या पृथ्वी तलावर जेवढे कोटी कोटी प्राणी जन्मतात, तर 4 योनीमध्ये जन्मतात ते. मग त्या 4 योनीमध्ये न जायचं असेल आणि प्रारब्ध न उत्पन्न करायचं असेल, तुमचं प्रारब्ध तुम्हीच लिहिलेलं असतं. बरोबर का चूक आहे? मग आता ते प्रारब्धानुसार जर आपण प्रारब्ध म्हणजे का हे सांगतोय, आपले विचार येते. प्रारब्ध म्हणजे केलेल्या कर्माचा साठा, तो भोगाला आलेला नाही, तो संचितातला. मग जेव्हा ते संचितला तर कर्म सन्मुख यायची वेळ येते, तर तेव्हा त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि तो जीव जसा त्याच चक्रामध्ये असतो. आता जीव कुठं असतो हे सांगतो मला. आपला ध्येय पडल्यानंतर ज्याला मुक्ती नाही, सगळे तर मुक्त होतात का हो? आणि जे जे अलीकडचे परमात्मे ते काहीतरी मागाव, काहीतरी मिळावं, काहीतरी भेटावं. माझ्याला पाणी घातले की घर समृद्धी व्हावं, कोणती पारायण केली की काहीतरी मिळावं, सगळं मिळण्यासाठीच आहे ना. कळण्यासाठी फक्त हाच परमार्थ आहे. एक मिळणं, एक कळणं.
करण्यासाठी परमार्थ केलेला उद्धाराचा असतो आणि मिळण्यासाठी केलेला परमार्थ या संसारात भोगासाठी असतो. मग भोग केल्यानंतर पुन्हा परमार्थ काय करतो? कळालं का? काहीतरी मिळालं, ठीक आहे, दिलं, त्याला द्यावं लागतं. ते म्हणतं माझं नाव घेऊ घेऊ बोलतंय, ऐकतंय, वाचतंय, त्याला देऊन टाका. कारण ते बांधलेलं आहे ना. तो भगवंत ज्या इच्छेनं कर्म करीत त्याला देतो म्हणून त्याला प्रगट झालाय. त्याची बी चूक नाही, ह्याची बी चूक नाही. कारण ते आलाच कशाला प्रगट होऊन. जे जे मला माझ्याकडे मागतील, त्रस्त असतील, त्यांना मी देतो. पण त्या मूर्खाला कळत नाही मागणाऱ्याला की आपण विषय मागतो, भगवंताला कुठे मागतो. तुझं हे दे आणि ते कटाळते ना, ते होतं कुठवर दिलं. पण ज्या वेळेस तू पाहिजे मला आणि तुझी सोबत, त्याच सोबत म्हणजे त्याची प्राप्ती म्हणजे निजरोग आणि त्याचं सख्य म्हणजे आनंद रोग. मला आनंद दे, सुख दे बाप्पा, मला दुःख नको. दुःख रे सुख म्हणजे मोक्ष. दुःखच नव्हतं तिथं. दुःख रे सुख म्हणजे मोक्ष आणि तो ज्ञानाचा कक्ष. ज्ञानाकडे आला तर मोक्ष आहे. आणि ज्ञान जर झालं नाही आणि अज्ञान जर कायम राहिलं आणि तुम्ही केलेल्या वासनेचा उच्चांक जर अज्ञान तर वासना येतेच. बरं अज्ञान आहे, बुद्धीला कळतच नाही मी काय करावं, कसं संस्कार असावा माझ्यात, माझ्या आयुष्याचा काळ मी परमार्थासाठी घालू का संसाराकरता घालू का माझ्या निज सुखासाठी घालू, मी काय करू, हे अनाडीचे मला कळत नाही. आणि बहिरंग परमार्थ तेवढा शेवट जात नाही. बहिरंगाचं फल तेवढं सुद्धा नाही आणि अंतरंगाचं फल त्यांना मिळत नाही. कारण साधू संत तसे राहिले नाही. आता लोक करा 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 म्हणतात, हे वाचा ते पारायण करा. आता करा म्हणले कर्म आहे का जाणणे सांगा. आता मीच तुम्हाला बोलते. आता ते आता करा, हे गंगेच्या काठावर पाय पायाने चला, कराच आहे ते कर्मच आहे. श्रवणाच्या माध्यमातून भगवंताला जाणणं हे कर्म नाहीये, हा स्वधर्म आहे. करा म्हणजे कर्म आहे, पण ते कुठवर करा, करा ना, करावी लागतं. कर्मातून उपासनेकडे येतो, पण मरेपर्यंत कर्मच का? आता त्याच्या टप्पा पुढचा असतो. आता 5वीत लेकरू 6वीत जा, पुन्हा 10वीत जा, पुन्हा 12वीत जा, पुन्हा कॉलेजमध्ये जा, पुन्हा सर्टिफिकेट घ्या, पुन्हा नोकरी द्या. नाही नाही, LKG ठेवायचं आम्हाला, हे चुकीचं. जसं संसारात पायऱ्या पायऱ्याने पुढे येतो तसं परमार्थामध्ये बुद्धीनं पायऱ्या पायऱ्याने भगवंताकडे जावं. मग भगवंताकडे जाण्याचा रस्ता पहिला कर्म आहे, नंतर उपासना, प्रेम आहे. त्याचं जे प्रेम देहाचं, घराचं, नात्याचं असतं ते प्रेम भगवंताकडे जातं तर भक्ती सिद्ध होती. प्रेमच करतो आपण, प्रेम करत नाही असं नाही. ती करते, मी करते, तुम्ही करता. पण प्रेमाचा विषय जर खोटा असेल, संसार असेल, नातं असेल, तर ते प्रेम कामाचं नाही. त्या प्रेमाला फल नाही बेटा. ते प्रेम आसक्तीच आहे. पण भगवंताचं प्रेम आसक्तीचे नाही. त्याचे भेट म्हणजे हृदयाची ओढ असते आणि ही भेट म्हणजे वासना असते. मला पुढून सांगता येत नाही. संसारातलं प्रेम स्वार्थासाठी आहे आणि परमार्थातलं प्रेम उद्धारासाठी. मित्र कळतं? मग तर तुम्ही स्वार्थ करा ना. कोण तुम्हाला म्हणता संसार बघू नका, विषय बघू नका? कोणीच म्हणत नाही. पण त्याच्या ओळखीविना जर हे राहिलो तर तशीच वासना येते आणि पुन्हा अधोगती जाऊन श्वापच व्हावं लागतं. झाड, कृमी आणि कीटक उद्याच उभीच आहे. तुम्ही जर ती वासना ठेवून परमार्थात करत असताल, पुन्हा आणि कितीच वासना ठेवत असताल, तर तुमच्या परमार्थाला, तुमच्या जगण्याला, तुमच्या आयुष्याला काहीही सार्थक नाही, काहीही फल नाही त्याला. म्हणून ते भगवंत म्हणतात तुम्ही करा ना, नाकानं वास घ्या, डोळ्यानं बघा, सगळं करा, पण माझ्यामध्ये येऊन मला प्राप्त करू. माझा संबंध करून जेव्हा तुम्ही बाकीचा व्यवहार करता तर बट्टा नाही. जसं मुलगी माहेरी राहिली तर कलंक आहे, लायसन टाकून माहेरी गेली तर कलंक नाही. बरोबर का चूक आहे? त्याच्याकडे नजर बघण्याची बदलती ना. लायसन असले की ते वाटते, नसले की माझे वाटते. आहे ना फरक आहे. म्हणून
आपण परमार्थ करताना आपला श्वास, आपल्या आयुष्याचा काळ जर भगवंतासाठी खर्च केला तर भगवंत त्याचं दुःख, त्याचं प्रारब्ध, त्याचं कर्म व्यवस्थित घरी बसून देतो पुन्हा, कारण त्याची सोय तो लावतो पुन्हा. मग ह्या आयुष्यामध्ये आपण काय तरपड केली, काय भोगलं तेच त्याला माहितीये. ते पुन्हा नको. आता ते पुन्हा नको म्हणजे लिंग घेणं, ही ज्या लोकांना माहित नसते, हे जे कथा वाचतात ना, ह्याला अध्यात्माचा रंगच नाही, ते मात्र नाही. आणि हे कळत नाही त्यांना, ते माहित नाही त्यांची काय चूक आहे. ते इकडे आलेच नाही तर त्यांना काय माहित लिंग दे, स्थूल दे, सूक्ष्म दे, कारण दे, काय माहिती, काहीच कळत नाही. ते वाचतात त्यांचं जे त्याला ठरवून दिलेलं, बसतात. बरं वाचताना तरी कळतं का माती काही, काहीच कळत नाही. आता कळायला की आपण वाचत होतो असतो, अद्वैत असतं. आता ते श्रद्धेने वाचतात, त्यांची चूक नाही. ज्ञान शब्दांचं ज्ञानच नसते. आता काय ते बी कळत नाही. बरं वेदांताकडून मी त्या लोकांना त्यांना काय बुद्धी छान असते, सगळ्यांना तोच जणांना कळतं, कमी जणांना काही कळत पण नाही. मग भगवंत कसा आहे, कुठं आहे, कोण आहे आणि त्याचं माझं अंतर आहे, गामी एक आहे, हे सांगणारा वेद आहे. आणि देहामध्ये परमात्मा मी आहे, देही नाव आहे त्याचं, क्षेत्रज्ञ, प्रकृती पुरुष, देह आणि देह, साधी भाषा देह, प्रकृती, त्याच्यामध्ये परमात्मा पुरुष. त्या रूपाने तो कार्यरत झाला, तरी कार्य करू लागला, त्या वृत्तीला आधार जरी बनला तर त्याच्यात विकार नसतो, म्हणून पुरुष निर्विकारी म्हणजे पुरुष आहे. हा, मग ह्या अध्यात्माचा पाया मजबूत होण्यासाठी सत्संग लागतो, साधूचा बोध लागतो, अध्यात्म लागतं, विवेकाची जोड लागते आणि अधिकाराची उन्नती लागते. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध, ह्या चार गोष्टीची जेव्हा चौकट बनते बुद्धीतून, तिथून बुद्धी जाती आणि तेव्हा ती शुद्ध होती. अधिकारी म्हणजे कसं आहे की श्रवणाच्या माध्यमात आल्यानंतर अधिकार उच्च होईल. त्याचा अधिकार म्हणजे भगवंताला जाणण्याची अंतःकरणाची योग्य अवस्था. आता समजा भाजी स्वयंपाकाला गेली ही पोरगी सुनापली, तिला कधी भाजीच करण्याची, तिला भाजी येईल का? म्हणजे हिचा स्वयंपाक करण्याचा अधिकार नाही. तसं भगवंताला जाणण्याचा अधिकार ज्या वृत्तीचा असतो, तर तीच वृत्ती त्या अधिकाराने संपन्न होती आणि भगवंताला जाणण्यामध्ये सुयोग्य होती. तिला गॅसचं बटन ऑन करायचं माहित नाही तर गॅस लागेल का? तसंच परमार्थामध्ये भगवंताचं बटन ऑन ज्ञानानं होते. त्याच्याशिवाय होतच नाही. कर्मानं ऑन होते का? आणि हे कर्मातच असतं. हे करायचं, हे वाचायचं असेल, हे आरती करायची, आपण तो करतो देवाची आरती. मग हे करणं म्हणजे कर्म आहे, प्रेम म्हणजे भक्ती आहे, आणि त्याला ओळखणं म्हणजे ज्ञाप्ती आहे, ज्ञान. मग ह्या टप्प्याटप्प्याने ह्या लोकांना बाकीच्या पुढे जावं का कर्मातच राहावं हेच त्यांना कळावं. एका जर कर्मात राहिलं तर तुम्हाला जन्म दिला, देहाचा सुंदर मनुष्य दिली, आणि तुम्ही जर त्याची प्राप्ती नाही केली तर तुम्हाला ती वासनातून फिरावंच लागतं. नाही फिरावं लागत का? एखाद्याला घर नसतं, झोपडीमध्ये असतो आणि त्याच्यात तिथं शेवट होतो, तेव्हा तुम्हाला घर नाही दिलं, मग पुन्हा घराकडे खाली येतो. मग ती वासना सूक्ष्म रूपात राहिली, आणि ते मन म्हणजे जी सूक्ष्म वासनाच्या मनात राहिली ते मन आणि बुद्धी पंचमहाभूते, तुमचे ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5 आणि पाचवं काय पंचप्राण त्याला लिंगदेह म्हणतात. पंचप्राण, प्राण अपान समान उदान व्यान, कर्मेंद्रिय तुम्हाला माहिती आहे, वाक, पाणी, पाठ, स्पष्ट आणि बुद्ध ते कर्म करतात. ज्ञानेंद्रिय ज्ञान करून देतात. ज्ञानेंद्रिय फक्त एवढेच आहेत, वरीच आहेत, पाहणं, बोलणं, ऐकणं, श्वास घेणं, चव इतक्यात कुठले सगळे ज्ञानेंद्रिय एवढेच येतं. कर्मेंद्रिय हातपाय येतं, हातपाय, वाक, पाणी, पाद, उपस्थ आणि भूत, मला मस्त विचार करणं, पायाने चालणं, हाताने क्रिया करणं, हे कर्मेंद्रिय 5. ज्ञानेंद्रिय 5, पंचप्राण, आपण उदाहरण समान व्यान हे 5, 15 आणि
मन बुद्धी 17. हा लिंग देहाचा जो गाड आहे, चक्र हे लिंग देह आहे, सूक्ष्म रूप, त्या सूक्ष्म देह म्हणतात. हा देह त्या कर्मठ लोकांचा मरतच नाही. ह्यांचा जर देह पडला तर तो जगातच आहे. मग ते कुठं ना कुठं असतो. आणि कशामुळे असतो सांगू? मन का म्हणून उरतंय. आता मन काम जळत नाही, ह्या ते जळतो. आता राखूती किंवा आपण बघतो ना धडधड, पण तो 20 वर्षांवर पुन्हा तसं बघतो आपण. बघत नाही, धडधड माणूस संपायला समोर चालले. उद्या आपली तीच अवस्था आहे. त्याच्या आधी ज्ञानाचे घडी बसवावी, की पोत्यामध्ये आणते, टाकतात गंगेला, घरी येते. मग ह्याला काय महत्व द्यायचं? हे ज्ञानात आल्या कळतो. मग ते मला ते सांग, मी गेले मग ह्याला महत्व येतं, आणि हे नाही तर वाटाण्यात महत्व येतं. मग हे कुठे माती कळतो? जात पण नाही ते लवकर, नाही जात. आता ऐका, आता हा देह मेला पंचमहाभूताचा, 25 तत्वाचा, हे वेळेला माहित नसते, कारण अध्यात्माकडे नाहीच असे लोक. आणि सांगू का, अध्यात्म लोकल्या चाललंय. खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. आता आनंद त्याच्यामुळे होतो. असे 50,000 पण टाकला चाललाय, किती लोक ऐकायचं, त्यांचं तरी कल्याण होणार. पुढच्या पिढीसाठी तरी हे खूप छान आहे, आवश्यक आहे. आता आम्ही पण पोरांना सांगताना मध्ये या देहाचा जो पकडा असतो संबंध, हे माझं म्हणते बुद्धी म्हणते, ह्याला माझं म्हणणारी बुद्धीच आहे ना, आणि ह्याच्या भाग लागणारं मनच आहे, ह्याला प्रेम करणारी इंद्रियच आहे. ती इंद्रिय म्हणजे सूक्ष्म. हा, हे मी केलं, हे माझं होतं, ह्याच्या हातपायाने कर्म केलं, साठा होतो. मग ते कर्तेपणाचा अभिमान होतो, आणि तो अभिमान त्या मनात राहतो, आणि ते मन जगात फिरतं, वृत्ती लोकात उरत. ते जळतच नाही. मी केलं. आता मन कुणाचं आहे? वायूचं. हा, बुद्धी तेजाचे, अग्नी. आता वायू जळतो का? मग मन जळल का? मन संपत का? मन धरता येतं का? मनाला थांबवता येतं का? मन दुःख सोडतं का? मन त्याच्या जातं का? जातं का? म्हणजे देवापाशी पूजा करून उठले की बसून होती. प्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रियाचा साठा जो असतो, तो हा देह जरी मिळाला तर ते जीव त्या मन रूपानं खालीच उरतो, आणि त्याची वासना जी आहे तशीच राहते, आणि पुन्हा जन्म घेते. तुम्ही जे जे कार्य केले ते समोर भोग येतो, पुन्हा जन्म येतो. पुन्हा जन्मामध्ये काहीतरी कुटाणा होतो, पुन्हा जन्म येतो. पण असं चक्र चालूच राहतं, त्याच्या पापाला संपत नाही. मग तुम्ही कधी थांबणार देवापाशी? ते लोक मरणातून कधी निघणार? मग हे सांगणार ह्यांना कोणीच नसतं, आणि जे सांगतं त्यांना ते आवडत नसतं. माहितच नाही अध्यात्म. माहिती का, ह्या लोकांना बुद्धीला आवडच तयार नसते देत. ज्या बुद्धीला भगवंत प्राप्तीची आवड आहे ती श्रवणाने वेडी बुद्धी, ज्ञानाची तिला गोडी लागते, आणि पंचप्राण त्या भगवंतामध्ये एक होतात, तेव्हा तो जीव मुक्त होतो. ही व्याख्या ज्ञानाची. आणि ह्यांचे पंचप्राण जगतामध्ये येतात जातात. ह्या बॉडीत प्राण, त्या कुत्र्याचे प्राण, मांजरात ते प्राण, ते प्राण काही मुक्तीच नाही त्या प्राणाला. मग तो प्राण उरतो ना पंचप्राण, मग ते कुत्र्यात, मांजरात, जन्माला येतो, आणि ते घरात राखत बसतो. तिथं गाय मुली, तिथं दूध देते. हे असतंय. आता पुन्हा कोणाचा घर द्यायचं का? पिढी मेंढीवर आपल्या घरात तेच विचार केला. हो, आमच्या घरात म्हणजे ज्ञान. देहभाव संपणं म्हणजे ज्ञान. जीवाचं समर्पित ईश्वरात होणं समर्पण, तो भगवंतात लीन होतो, आत्मस्वरूपात एक होतो, अधिष्ठानात सहज जातो, परमात्म्याच्या एक रूप ऐश्वर्याला बघतो, आणि देहभावातून निघतो, तो ज्ञानी असतो. आणि हे ऐकायला कोणीच तयार नाही. निघाले, पाणी टाकलं की आले, पण कुणाला टाकलं कुणी टाकलं कळतं का त्यांना? हा, कळतं? कुणावर टाकलं पाणी? ते हाय म्हणून पाणी टाकलं, ते गेलं टाकून पाणी. मग त्याला त्याचं ज्ञान नाही ना, मी टाकलं म्हणते. त्याच्या शक्तीनं ज्ञानी म्हणतो, तोच करतो, मी त्या कर्माला पाहतो. हे वृत्ती बदल होतो, तो ज्ञानी. वृत्तीमध्ये विकार होतो, तो अज्ञानी. वृत्ती देहाकडे जाते, महामूर्ख. आपल्याला कळलं, आपण म्हणतो देवा आता काय आहे नको मला, जे साकार आहे
मग ते भगवंता कशा पुढे देवासमोर गेले ज्ञान सांगताना सांग देवाचं मन गेलं का बुद्धी गेली का देह गेला का शरीर गेलं तर त्यानं उत्तर दिलं की त्या मनानच ऐकलं आणि ते मनच मुक्त झालं आणि ते मनीश्वरामध्ये एक झाले म्हणून चांगदेवराय भगवंत रूप झाले. मुक्ताबाईनं 65 वेळ दिल्या. 65 वेळेच्या ज्ञानाच्या द्वारे तो जीव ब्रह्मरूप झाला. हे ज्ञानाचं महत्व आहे बेटा. जसं मीठ टाकलं की भाजी चवदार लागते, तिखट टाकलं की खमंग होती आणि मसाल्यानं चव येते, तसं ज्ञानानं बुद्धीला सुखाची चव. तुम्ही टाकू नका मीठ, नाही ते बरोबर आहे, जमते का? तसं ज्या बुद्धीमध्ये आत्मत्वाचा प्रवाह आहे बोधाचा, ज्या मनाला आधार आहे ईश्वराचा, तो आधार म्हणजे मी, मन म्हणजे मी नाही. मन उत्थान पावतं, प्रगट होतं, इच्छा करतं, इच्छा झाली तर पुन्हा थांबतं, थोडस दिवस थांबतं, पुन्हा इच्छा. त्या मनाचं कामच आहे वासना आणि इच्छा तयार करणं. पण ज्या मनामध्ये ईश्वर तयार होतो तर वासना कुठून? त्याला पाहिजे ईश्वर मिळाला, त्याला अन्य मिळायची गरजच नाही. आणि ईश्वर प्राप्तीची इच्छा करणारा ज्ञानी असतो आणि संसार मागणारा प्राणी अज्ञानी आणि विकारी असतो. तिथं विकार असतो म्हणून तो विकारी. कोणतंच वासना थांबत नाही त्याची. आणि किती विषय मिळू द्या तो तृप्त होत नाही, अतृप्त असतो. हा संसाराचा नियमच आहे. किती मिळू द्या माणूस समाधान राहत नाही. राहते का समाधान? आजकालच्या बायका आहे समाधानी, कपाट काढत झाडा पण रांगत धडा 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 धडा. बरोबर आहे की नाही? मग आता म्हणून म्हणलं पण नको आहे ते घरातून जायचं, बस त्याला थांबायचं, चिंतन करायचं, ते श्वास परमात्मा द्यायचे, ते मन भगवंतापाशी अर्पण करायचं. कुठं त्या घड्यामध्ये माती घालायचं? आठवका थोडस. म्हणून ब्रह्मचिंतन ऐकताना चांगदेवरायाचं मन त्या बोधामध्ये येऊन बसलं, देहात नाही बसलं. देहात उरतच नाही ना. बोध ऐकताना मन देहाला पटकन सोडतं, बोधाला पटकन पकडतं आणि त्याचं अनुसंधान आतून तयार होतं. त्या मनाला माहित होतं की मी देहात नाही, मी देहाचा नाही, मी भगवंताचा संबंध आहे माझा आणि मी संबंध जडाचा केला. इथं माझा आयुष्यात आघात झाला. आघात होणं म्हणजे दुःख होणं. मी दुःख भोगायचं कारण मला संबंध देहाचा आहे. प्रेम खोट्याच आहे, ही खोटी वस्तू आहे. ह्याला प्रेम करणं व्यवहारापुरतं असावं, पण खरं प्रेम त्याचं असावं. कारण त्याचं प्रेम केलं तर कल्याण आहे, ह्याचं प्रेम केलं तर भांडण आहे. का चुकलं का? तो बाई जागा तिला छान घेतला माय, मला उरलेलाच घ्यावा लागला. मनामध्ये होतच आहे. मग आता कलर हे बी फाटणार आहे आणि हे बी कलर फाटला जातो, मग घेऊ दे ना तिनं. समाधान आहे का? मग समाधान मिळणारी वृत्ती फक्त ज्ञानाची आणि असमाधान वृत्ती संसारिकाची. आणि तुम्हाला सांगते किती दिवस बघतात, 60, 65, 70. पुन्हा मॅचिंग नग वाटतं, उठणं नग वाटतं. आणि सुख आणि ज्ञान भगवंताची अनुभूती त्या चिंतनातून. आता चांगदेवाला बोध कसा झाला, कुणी केला आणि काय बोलली भगवंत ती बघू आता. ओके, आता ऐका. आतापर्यंत मनात समाधान झाले नाही म्हणून तुम्ही आमच्या पुढे बसता, त्या अर्थी अद्याप तुम्हाला हे कोणी सांगितले नाही, तुम्हाला कळले नाही. ज्या दिवशी हे कळेल त्या दिवशी तुमचे मन पूर्ण होईल. आता जगाला कारण कोणी परमाणू, प्रकृती, काय काय सांगितलं, पण परमाणू नाही, प्रधान नाही, प्रकृती नाही. जो लपला म्हणून जगत दिसलं. आता माती लपली, मडकं दिसलं. मडकं म्हणताना आकार आहे का? मडकं म्हणताना माती आकार? आकाराला नाव मडक आहे, मातीला नाव आहे का? नाही. जर माती म्हणल्यावर आकार बी गेला, नाव बी गेलं, तसं जगताचं अधिष्ठान ब्रह्म म्हणल्यावर जगत गेलं, जगताचं नाव गेलं. जो लपवणी, जो एक जगदा भासतो, जो जगाला भासतो, जगत दाखवतो तो, जो लपला, परमात्मा लपला. मग त्यांना सांगितलं की जो लपला म्हणून जगत दिसतं. उदाहरणार्थ रज्जू असून तर सर्प दिसला, अंधार होता आणि ते वाकडे तिकडे पडलं तर सर्प वाटला. पण जेव्हा लाईट लावली तर अंधाराच्या द्वारे भासलेलं निघून गेलं. तसं ज्ञानाचा प्रकाश आला तर जगत वाटलेलं मनातलं जगत भाव निघून गेला, सगळा तोच नटलाय. जसं सोन्याचा अलंकार होता ना, आकार होतो आणि त्या सोन्याला नाव येतं.
पण जेव्हा नुसतं दगड असते, बिस्किट असतं, गोळा असतो, त्याला अलंकार कोणी म्हणतं का? पण त्याचा विस्तार झाल्यानंतर त्याला अलंकार येतो. त्याच परब्रह्माचा विस्तार म्हणजे जगत नारायण. कारण तोच नटला ना, तोच नटला, सगळ्या रूपाने तोच नटला. आणि त्याच्याशिवाय कोण दिसणार? कारण त्यालाच प्रगट व्हावं लागतं मायेच्या द्वारे. चर अचर स्थावर जंगम स्थूल सूक्ष्म प्राणी सगळं तोच बनला. पण ही भावना आपल्यात नसती, पुन्हा आपण एकमेकाचा द्वेष करतो. आणि ही जर भावना असली तर जवळकडे पांडुरंगच वाटतो, त्याला पंढरपूर जायचं काम आहे, कशाला जायचं काम आहे? आणि साप असला तो जर भगवंत बनला तर भगवंत बाजूला कशाला बघायचा? नाही ना. जेव्हा रोहिदास तांबार माहिती ना तुम्हाला, चपल्यात शिवायचं काम करत होता, समोर दिंडी चालली होती. आता पोट भरल्याशिवाय पर्याय नाही. मग त्यांना सांगितलं की माझा एक तर गोल चमड्याचा रुपये केला आकाश, आणि रुपा चंद्रभागेत टाका म्हणले. लोक म्हणले येड, म्हणले चमडा द्यायला, पण जाऊ द्या, भाव आहे, देवाचे नाव घेते, पांडुरंग हरी म्हणून काम करते. मग ती चमड्याचा त्यानं गोल केला, त्या भक्ताच्या हातात दिला वार करायचा. म्हणलं चंद्रभागेत टाका माझ्या नावानं, मीठ दिला म्हणून. ते गोल टाकला की चंद्रभागा साली बोरी हातात घ्यायला. म्हणून त्याची भक्ती भावान दिला, म्हणजे तुझा भाव नाही, तू इथं आला पण तुझा भाव घरात आहे, आणि ते घरी असून भाव माझ्यात आहे, मग ते रुपाजी म्हणते त्याचा मला ते वर येऊन घेतलाय. तेव्हापासून चंद्रभागेत रुपा टाकाचा प्रघात आहे, कळालं का? पाय टाकतो तेव्हापासून प्रघात आहे की त्याचा भक्त चंद्रभागेला एक रुपया टाकून सांगितलं होतं, तेव्हापासून लोक टाकतात. त्याचं कारणच माहिती टाकतात म्हणून टाकायचं. स्वामी यांनी सुद्धा अनेक वादी शंका करण्याकरता उठले व विचारू लागले की जो म्हणजे कोण? तो चित आहे का, जड आहे का, अनेक आहे का, एक आहे का, व्यापक आहे का, परिच्छिन्न आहे का, सर्वज्ञ आहे का, अल्पज्ञ आहे का, नित्य आहे का, अनित्य आहे? तो कशाला लपला? त्याला कोणी झाकले? तो कसा झाकला गेला? का झाकलं? तुमचा जो जर असत नाही, सत आहे, जड नाही, चित आहे, दुःखरूप नाही, सुखरूप आहे, परिच्छिन्न नाही, व्यापक आहे, अनेक नाही, एक आहे, अल्पज्ञ नाही, सर्वज्ञ आहे, अनित्य नाही, नित्य आहे, तर मग त्याला कोणी आच्छादन केले? एवढी त्याची आच्छादन बघा किती सुंदर आहे. एक आहे का, अनेक आहे का, परिच्छिन्न आहे का, व्यापक आहे का, अनित्य आहे का, अनित्य आहे का, किती प्रश्न केले. मग जर एवढा मोठा व्यापक आहे, त्याला झाकलं कसं? आणि कुणी झाकलं? आता थोडस अवघड जात आमचा विषय, कळत नाही ना, एवढं कळत तेवढं ऐकते ना. तुझं भाग्य आज पाठाला बसली तू. पण कसं असतं बेटा, हिचे संस्कार जर असले तर चिंतनाचे ते विषय लागतात, आणि हे कधीच ऐकलं ते शब्द माहित नाही ना, तेवढे टच होत नाहीत. थोडं आता त्यांना कसं ते सारखं उजळायचं रेकॉर्डिंग वहिनीचं ते ओळख आहे तुम्हाला, घरात आपली कार्य होती तर ते ज्ञान झेपतं. पण ज्याला संस्कारच नाही त्या बुद्धीला, तर ते थोडस कठीण जातं, बाकी काही नाही. आता ऐका, तो जर लपला तर त्याला कोणी लपवलं? तो जर झाकला त्याला कोणी झाकलं? आणि लपविणारा तो त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे ना, त्याच्याहून भिन्न दुसरा पाहिजे ना. सगळं तर आत्माचं एकच आहे, मग दुसरा कोण आहे? दुसरं कोणी झाकलं त्याला? कसले प्रश्न आहेत ते, मस्त प्रश्न आहेत. ऐका, या सर्व प्रश्नाची उत्तरे देण्याकरता वेदांताचे अनेक ग्रंथ तयार झाले. ह्याचे प्रश्न द्यायला काय झालं? वेदांताचे. आणि तुम्हाला सांगते ना, पंचकर्ण, विचारसागर, विचारचंद्रोदय, वृत्तिप्रभाकर, ब्रह्मसूत्र, एकनाथी भागवत जे आहेत ग्रंथ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, स्वानुभूती, अद्वैत सिद्धी, हे जे ग्रंथ बनलेत, तर ह्याच्या प्रश्नाचे उत्तर अध्यात्माचे ग्रंथ तयार झाले. आणि अध्यात्मच कोणी सांगणं झालं, पारायण करत की भागवत लावून ते पारायण करा, भागवत रामायण बस. आता शिवकथा, आता शिवकथा आता चांगलं गेलं दुसरं झालं, हे करून असं म्हणत नाही, पण ह्याच्याबरोबर ते बी करा की, ह्याच्या बरोबर तेही करा. तुम्हाला आता काल तर सांगते, ह्यांना काय वाटतं, आम्हाला हे केलं तर आमच्या संसारात ते मिळतं, बरोबर, छान आहे. आता ह्याच्यामध्ये आल्यावर सगळंच मिळतं, मोक्ष मिळतो, संसार मिळतो. आता काल त्यांच्याकडे गेले, 7 विशेष केला त्यांच्या डोळ्याने त्यांना ऍडमिट केलं,
त्या बाईची सगळी अवस्था बिघडली, सगळ्या पुरी भेटायला आल्या, धडा धडा रडायला येतात. मी त्यांना स्पर्श केला, मी उठून बसले, अन्न खायली. ती डेंजर होती, त्यांना डोळा होता, हो अन्नच बंद झालं, खातच बंद झालं. मग बघत मी चेंज झाला की नाही, मी शक्य आहे की नाही, नाही कसं अनुभव घ्या ना, अनुभव येतच आले. ह्याच्या दोन फायदे तर, एक लौकिक फल मिळतं मुक्ती, आणि इथलं लौकिक इथलं सुख पुढे होत नव्हतं, आणि त्या ठिकाणी जन्म मरण दोन फायदे मनानं करा, हे श्रद्धेनं करा. आता पुढचं आहे का त्यांचे उत्तर. या सर्व प्रश्नाची उत्तरे देण्याकरता हा वेदांताचार्य ग्रंथ झाले. 65 नावाचा ग्रंथ प्राकृत आहे, पण या सोयीस्कर प्रश्नाचा उलगडा केला आहे आणि गंभीर अर्थाने थोडक्या शब्दात कसे बोलावे या ग्रंथातून ज्ञानेश्वर महाराजांना शिकवलं आहे. जो जर अर्थ कळला तर त्याला आवरण राहणार नाही. जो म्हणजे तो परमात्मा, त्याचा अर्थ कळला त्याला आवरण आहे का नाही. मग परमात्मा मीच आहे, व्यापक तोच आहे, सगळा तेच आहे. मग अनित्य कुठले? जगत मानल्यावर नित्य अनित्य जगत, पण नित्य परमात्मा, तिथे सगळं तोच आहे, तर कुठे जगत आहे? ऐका आता जो कळला आहे, हे कोणत्या पुण्यानं कळला काही सांगता येत नाही, पण जो कळतो तर पुण्यच लागतो. जो तो म्हणला भाऊ माझ्या काळात तू सोड लागला, तुम्हाला 12 वाजले यायला नाही, हो परत बोल लागला की अगं हे संस्कार जे आहेत ना, जन्मांतराची साधना करत करत आपण इथपर्यंत येतो, आणि त्या साधनेचे संस्कार घेऊन येतो, मुक्त होतो. जर नाही झाला तर उच्च कुळा जन्म येतो, साधूच्या संतांच्या, आणि तिथे तो भगवंतात विलीन होतो, जन्म सफल. पण या अध्यात्माच्या रस्त्यावर, भक्तीच्या रस्त्यावर आलं तर आपलं आयुष्य समर्थ. तुम्ही हे बी करा, संसार करू नका असं कोणीच केलं नाही, करावं. तू बरं लेकर बाळायचं, वेगळे मला लेकर बाळायचं का, सगळ्याकडे आहे, व्यवहार आहे. पण व्यवहार आसक्त रहित केला तर परमात्म्याला यश येतं, आणि व्यवहारात प्राण दिला तर मग सगळं मातीत जातं. म्हणून व्यवहारापुरतं व्यवहारात राहायचं, आणि अलिप्त व्हायचं, आणि आपल्या स्वरूपाचं दर्शन घेऊन तिथंच राहायचं. मग दगा फटका नाही, जन्म मरण नाही. आता कसं नाही, ऐका. पुण्यानं हा परमार्थ कळतो. या अनुभवाच्या गोष्टी आहेत, शहाण्याच्या नाहीत. शहाण्या लोकांना फायदाच नाही, अनुभवच नाही ना माती त्यांना. आता हे कळते कुणाला तर शहाण्याला कळत नाही परमात्मा परब्रह्म. शहाण्याला कळत नाही, पवित्र माणसाला कळते. शहाणे, वेडे, पवित्र, अनुभवी असे जगात 4 वर्ग आहेत. एक शहाणा असतो जास्त, ते लोक ऐकतच नाही. एक वेड त्याला काही कळतच नाही, आणि एक पवित्र आहे, आणि एक अनुभव आहे. पवित्र माणूस परमार्थ करतो, परमार्थ म्हणून अनुभव घेतो. शहाणे इकडे येत नाही, येडे येत नाही. ते म्हणतो मला काय करायचं, येडे म्हणतो मला काय करायचं, ते म्हणतो मला काय मला कशाला जायचं तिकडं, अशी म्हणणारे खूप आहे. ते म्हणतो मला मी खरंच म्हणतो, ते म्हणला सांगा माझं ज्ञान नाही तर मी कुठं अडलो, मी पोथी वाचले नाही, माझं कुठं रुकलं, मला तोंडाला बोलतात लोक असलं. आणि सांग आतापर्यंत होऊन गेले कोणतं जग सुधारलं? अरे म्हणलं तू सुधारलं म्हणून जग सुधारलं असं कसं म्हणतो बामटे? तू तुला वाटत तुम्ही सुधारलं नाही, पण जगात सुधारणार आहे. आज 4 महिन्यामध्ये 5 महिन्यात 50,000 लोक खेचले, येडेत का ते लोक? सांगा तुम्ही. जे काही उद्धाराचं आहे, आपल्या आत्मसुखाचं आहे, आयुष्याच्या उन्नतीचं आहे, ते लोक सोडत नाहीत. आणि हेच जर आधी 10 वर्ष सुरू केलं असतं मी युट्यूब, पण तो कान नव्हता ना, त्या लोकांचं भाग्य नव्हतं, त्याला मी काय करतो. जेव्हा योग घ्यायचा तेव्हाच वेळ काहीच नसतं, नाही तर आज लाखो लोक ऐकले असते. 10 वर्षापूर्वी जर युट्यूब काढलं असतं तर त्याच्या मी काढू शकतो. मी डोकं कुठे म्हणा नाही. ते कोरोनाने झालं का, कोरोनामुळे जे या काचातून तुमचं प्रगत झालं, तिथून पुढे गाव लोकांनी ऐकलं. तुमच्या इथे येऊन काही सगळं ऐकत ना, शक्यच नाही. आमच्या सरकारचे कुठले लोक प्रत्येक गावाचे लोक, आज सगळ्या गावचे लोक आहेत. आता कुठले लोक आहेत तुमच्याकडे? हो, नागपूर पासून कर्नाटक, मराठवाडा, महाराष्ट्र, सगळं ह्याच्यामुळे झालं ना. मोबाईल ऑनलाईन आधी राग यायचा, आता लो यायला. तुम्ही जेव्हा म्हणायची ते आता ऊस साखर कुठून आली? कशा ग तू? साखर जेव्हा तुमच्या घरात येते तर त्याचं मूळ रूप ऊस आहे. जेव्हा तुम्ही जगात येतात तर तुमचं मूळ रूप ब्रह्म. आता सांगा तरी काय तुम्हाला पटवून?
म्हणजे शोध लावा, म्हणजे त्याला तुम्ही तिकडे वृत्ती जात नाही म्हणून शोध लावा. आपण एखादी वस्तू हरपली, आपण त्या रस्त्याने आलो आपण तिकडून तिकडे जा, ह्या गल्लीत पूर्ण पण त्या रस्त्याने, मग तिकडे गेलो ती वस्तू सापडती. तसं बोधाच्या रस्त्याने गेलं तर परमात्मा सापडतात. म्हणून दोषा शोध लावा. सूक्ष्म बोध आहे हे, सूक्ष्म, खूप सूक्ष्म बोध आहे. आता आम्ही वाचलं तर आम्हाला जो शब्द काय कळणार? ज्ञान असलं, ज्ञानाचा प्रवाह असला तर जो कळतो, अज्ञानाचा प्रवाह असला तर जगत कळतं, आणि जगत कळताना दुःख मिळतं, आणि परमात्मा कळताना जगताचा बाध होतो, दुःखाचा विषयच नाही. म्हणून तर ज्ञानासारखी जागाच नाही, ज्ञानासारखी शक्तीच नाही. हृदयाला सुख मिळतं ते ज्ञानाने, भगवंत प्रगट होतो तो ज्ञानाने, माझं मूळ स्वरूप कळतं ते ज्ञानाने, आणि माझ्या आत परमात्मा आहे आणि त्याचा संबंध जेव्हा सुरुवात होतो तो ज्ञानाने. देहाचा संबंध हा बुद्धीने अज्ञानाने घेतलाय, नीट आहे का? पण त्या संबंधामध्ये बुद्धी आक्रोश करते हे तुम्हाला कळत नाही बेटा. एक सांगते, अजून सफल झाली, 5 मिनिटं बोलू घ्यायच्या? बोला बोला. कारण तुम्हाला माहित नाही ते सांगावं लागतं आम्हाला. ज्या जडाला ती बुद्धी माझं म्हणते, पण परमेश्वर स्वतः असताना ती खोटं करता येते. सांगा मला, तुम्हाला बोलले मी काय का? केवळ ऐका, ज्या जडाला ती माझं म्हणते, पण ती माझं म्हणणं हे ज्ञान आहे, तिला कळतं ना खोटं आहे हे कळाले ना, कळालं खोटं आहे, पण खोटं आहे हे कळणं ज्ञान आहे. अज्ञान कुठे? हे जड आहे, हे माझं आहे, हे मी आहे, पण मी आहे हे पण ज्ञानच आहे. अज्ञान कुठे आहे? ज्ञान आहे, अधोगतीच ज्ञान आहे, पण नाही तर काय, हे माझं आहे म्हणताना पण ज्ञानच आहे, हे मी आहे म्हणताना पण ज्ञानच आहे, पण ज्ञान खोटे असले, ज्ञान भ्रमातले, ज्ञान वासनेतले, ज्ञान अधोगतीतले, आणि ज्ञान दुःख देणारे. पण हे ज्ञान आहे, अज्ञान कुठे? मग ज्ञानच आहे, अज्ञान नाहीच आहे, तुम्ही कबूल करतच नाही बेटा. जिथं जिलेबी व्यवहार करतात तुम्ही, तर ज्ञान वाचून नाहीच आहे, मग तोच आहे तर मी कुठे आहे? आणि जो नाही का तसं सगळं पाण्यात गेलं तसं पुढचं आहे. एक मिनिट ऐका, अनवी म्हणजे आपल्याला जो कळला नाही व जो नाही तर जो नाही असे म्हणणारी शून्यवादी. जोचा शोध लावा, तुमची स्वरूप तुम्हाला कळेल, आणि जो कळला तर हे जग दिसणार नाही. सगळा तोच आहे, तो म्हणजे तोच आहे, तर जग दिसल्यापासून राहणारच नाही. ज्याच्या त्याच्या न कळण्यात जग दिसते, ज्याच्या त्याच्या न कळण्याच्या त्याला जग दिसत, आणि ज्याच्या त्याला कळण्यामध्ये जग दिसून म्हणजे भ्रम आहे असं वाटतं. पण हे दिसणं हे कार्य मायेच आहे, आणि ज्या जगामध्ये अस्तित्व भगवंताचे, आणि भगवंतच त्या जगत रूपात नटलाय हे वेदाने सांगितलं. पण जेव्हा जग नाही म्हणल्यावर विकार थांबतो, आणि जग जर आहे म्हणलं तर खोट्याला सत्ता दिली जाते. खोटे नव्हते. सावली म्हणजे खरी का तुमची? आता हा माझा हात आहे, इथं माझी सावली पडते, अंधार दिसायली का सावली? तिकडे दिसते बघा बोटामध्ये. मग ह्याच्यामुळे सावली का हे नसताना सावली? त्याच्यामुळे सावली. मग भगवंतामुळे जगात. तर हे नाही तर सावली नाही, तर तो नाही तर जगात. साधी व्याख्या आहे, पण तेवढी अधिकार शक्ती नसते बुद्धीत, कारण वेदांतापासून आपण दूर आहे आणि जडापासून जवळ आहेत. ब्रह्मामध्ये आपण भगवंतात नाही. आपण कुठं जन्मल्यापासून कुठे ब्रह्मात, आणि ब्रह्म हे खोटं दाखवतो आणि ज्ञान हे खरं प्रगट करून दाखवतो. पण ज्ञानामध्ये जेव्हा बुद्धी जाती तर ते दिसणार सत्य नाही, जो प्रगट झाला तो सत्य. जगत रूपाने परमात्मा प्रगट झालाय तर जगत त्याला जागाच नाही. आहे का जागा? जर गहू नाही तर चपाती नाही, मग तोच गहू चपाती रूपाने समोर आला तर परमात्मा जगत रूपाने समोर आला. साधी व्याख्या हो. जर गहू नाही तर चपाती आहे का? तर जेवण चपाती करता का? टाका बरं जेवारीला.
कारण चिकटपणा नाही त्याच्यामध्ये, म्हणून चपाती लाटला ज्वारी लाटताच येत नाही, पीठ पीठ आणि कणिक थापता येत नाही, ज्वारी लाटता येत. काय म्हणणं आहे? कणिक थापता येत नाही आणि ज्वारी लाटता येत नाही. ज्याचे धर्म त्याला दिले. तसं जगत रूपानं तो मीच आहे म्हणतो, पण आपण अविद्येच्या संबंधाने जगताला सत्ता देतो. हे ते देवाला मान्य नाही. पण ती बी अवडंबर आहे, ती बी काय कमी आगाव आहे का? लंगडा लंगडा रे लंगडा, ते एका पायाने लंगडा. मग ते लंगडा का कमी आहे का? ते सांगतो का मी काय टाकताय बोलित ते म्हणतो मला भक्ती सुखाला भक्त केलं, तर आमचं काय रे? ते काय म्हणतो, माझ्या सुखासाठी मी प्रगट झालो, भक्ताकडून सुख मला मिळतं, मी खुश. नाटक खुश. मग माझं सुख मला भोगायचं. एकोहम बहुशाम, एकोहम बहुशाम. मी एकच होतो, पण काय झालं, बहु झालं, व्यापक झालं. मग काय मतलब आहे? तर जगाच्या जीवाचं कर्माचं सामग्रीचं भंडार मायेमध्ये होत, आणि त्या मायेच्या द्वारे त्या जीवाला प्रारब्धाचा भोग द्यायचा होता, म्हणून जगसृष्टी केली. आणि जगताचं पालन पोषण करण्यासाठी मी आलो, आणि मी येताना भक्ती सुखासाठी माझ्या भक्तासाठी मी प्रगट झालो. कर्माचा भोग द्यायला त्यांचं खातं घेतलं. ज्या जीवाचा कर्माचा साठा मायेमध्ये साठला होता, आणि ते भोग येण्यासाठी मला ते साठा बाहेर करावा लागतो, आणि त्या जीवाला प्रगट करावं लागतं, आणि त्याच्या येऊन त्याला ढकलावं लागतं, त्याला उपाधी मला द्यावी लागती. उपाधी मी तयार केली, तो जीवात्मा आत आला, कर्माचा भोग सुरू झाला, जगत नाव दिलं आम्ही त्याला. लाभ आला कोणानं काय कर्म करतो माहिती, काय भागनिंदा करतो, काय कुचाटक्या करतो, काय पाप करतो, तो साठा म्हणतो. मग तो साठा जर प्रारब्ध भोगानं समोर आणायचा असतो, तर त्याला उपाधी देऊन ते भोग द्यायला उपाधी लागते. पापाचा पुण्याचा, आणि पुण्याचा भोगच आहे की भोगच आहे ना. श्रीमंताच्या घरात चांगलं रूप, चांगली संतती, चांगली संपत्ती, हा पुण्याचं फळ आहे. आणि दरिद्री, वाईटपणा, दुःख, दारिद्र्य, रोग, बिमारी, हे पापाचं फळ आहे. म्हणायचे एक प्रमाणे त्यांचं सांगितलं त्यांना की ही जी बिमारी आहे, ते म्हणतात की जे सगळं दुःख येतं ते पापामुळे येतं. ही सगळी अवघी दुःख येते पापरूपी, असं काहीतरी प्रमाणे विसरलं मी. हे सगळं जे कष्ट बिमारी जी येते ती पापामुळे येते, आणि पुण्यामुळे दुःख नसतं बेटा. कुणी असू द्या, एकाच मायचे 4 लेकर असतात, आणि 4 मायचे प्रारब्ध वेगळे असतात. माय तर एकच आहे, माय एकच आहे. आता एका बाईला काय असतं काय नसतं त्याचे नशिबान असतं, पण त्यांच्या मुलीला प्रारब्ध भिन्न 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 असते. बरं जाऊ दे, 2 पोरं, एक डॉक्टर म्हणते, एक डॉक्टर म्हणते. आता कंडक्टर डॉक्टर सारखे जुळेसारखी नाहीये. मग त्याच्यासाठी जे जे पुण्य पापाचे संस्कार आहे तसा तसा त्याला जन्म असतो. आणि जितकं पाप आहे तिकडे दुःख असतं. जेवढं जन्मांतरीच, आता हे ज्ञान, ही भक्ती, हे आत्मचिंतन, हे व्यासपीठ, हा वेद, हा मोक्ष, हे जेव्हा आतून प्रवाहित होतं ते जन्मांतरी सामोरे असते, आणि त्या जन्मात प्रवाहित होऊन स्वतःही मुक्त जगही मुक्त. हे कार्य करण्यासाठी हा देह असतो, तुम्ही लिखित असतो. ह्याला कुणी पुसू शकत नाही, हे थांबू शकत नाही. ही ज्ञानाची गंगा कुणी रोखू शकत नाही. आणि हा प्रवाह अनादिकाला पासून चाललाय, तसा हा प्रवाह पुढे पण जाणार, थांबणार नाही. गंगा वाईस थांबते का? नाही. कुठं डोंगराळ भीती का? कुठून तू रस्ता काढते, खा 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 पण जाते काट्या कुपाट्यातून, तिला काटा टोचत नाही, दगड रुतत नाही, ती दगडाला मऊ करते. काय करतात मरा, ती गंगा वाहताना बाजूचे दगड बी साफ, ती दगड मऊ होते. तर आपण कुठून म्हणून काय, ती पाण्याची गंगा आणि ज्ञानाची गंगा, दोन्ही बी गंगा. ही गंगा आपल्या कडक स्वभावाला मऊ करते,
सत्वगुणाला वाढवते आणि ज्ञानमय अवस्था तयार करते. ही ज्ञानमय गंगा, बोधाची गंगा. आणि सांगा तुम्हाला, अति जर पाप असेल, त्याचं मन कठोर असतं, ते ज्ञान थांबतच नाही. ऐकत किती जे पळत नाही, काय करा, जन्माचा पुढे खूप मोठेच. म्हणून पराकट श्रम करावे. मग त्याला जन्म, हे पुण्याचं फळ असलं उन्हाचं असतं, मग त्याला जन्म घ्यायला सुद्धा. आणि पुढे तर नीट वागणं कशावर होतं, काय गॅरंटी आहे? 8 तास नीट ना, तर पुढे काय नीट वागशील? कळलं का? म्हणून याच ध्येयाचा डोळा पहिला मुक्तीचा सोहळा. सुख दुःखावर जगले आहे व सुख दुःखाचे कारण सोच न कळल्यामुळे टिकले आहे. हे जगत कशावर टिकले? सुख दुःख जगले. कारण सुख माहिती नाही, लेकरात सुख, घरात सुख, भावात सुख, आईत सुख, धनात सुख, सोन्यात सुख, बैगुड किती, कपड्यात सुख, पण तिथे सुख नसतं. 1 किलो सोनं बँकेत सडसडतंय, ती म्हणते मला 1 किलो आता सकाळ मिनिटला गाड्या सांगा बँकेत साठवण आपला. मग कशाला मरायचं त्या सोन्याच्या घराला? स्वच्छ आणि पवित्र बनायचं, ज्ञानमय अवस्था भोगायची आणि त्या भगवंतासाठी जगायचं, नात्यासाठी नाही. आजचा काळ सांगतो तुम्हाला, नाते हे फार विचित्र गंभीर बेटा. आज तुम्ही इथं आलात, बाहेर आहे मान्य असले तुम्ही, पण ह्या जन्माचा मृत्यूपर्यंत जाण्याचा ओघ म्हणजे ज्ञानाची. ह्या देहाला मृत्यू येऊ नये, बुद्धी ब्रह्म व्हावी आणि भगवंतापासून दूर जाऊ नये, स्वर्ग मृत्यूकडे फिरू नये आणि ते भगवंतापासून उरू नये, तसं नाच नाही. आणि ही जिज्ञासा चित्ताचं समाधान आहे आणि हे अलौकिक ज्ञान आहे. ते परमात्म्याची ओळख होती, सुखाची संपत्ती प्रगट होती आणि मनाला मुक्तीचं धन येतं. मनाला काय येतं? मुक्तीचं धन आहे. भक्तीचा प्रसाद हृदयात येतो आणि तो प्रसाद बुद्धीच्या द्वारे ग्रहण केला जातो, तर अंतःकरणाचा वाद होतो आणि परमेश्वर प्रगट होतो आणि देहाचा संबंध संपून जातो. चिरकाल आनंद तयार होतो, नित्य ईश्वराचा संबंध होतो आणि बुद्धीला ब्रह्मत्व पद येतं. तेव्हा ते नित्य होती आणि नित्य देहातून बाहेर. तो ज्ञान बाहेरची देह टिकत नाही प्रजडा, संबंध राहता देहाचा. ही ज्ञानाची पावर आहे. श्रीमंताची पावर अंगावर दागिने, कपडे, सुख, समृद्धी, काही बघितली कळती श्रीमंत कळती करते. आणि फाटकी साडी श्रीमंत म्हणतो का तुम्ही? तसं अज्ञान म्हणजे तुमची श्रीमंत नाही, तुम्ही दरिद्री. ज्ञानाचे तेज वेगळं असतं, श्रीमंतीचे तेज वेगळं, ज्ञानाचे तेज वेगळे. सात्विकपणात असतो, चेहऱ्यावरच असतो, चेहऱ्यावर असतो आणि भाव वेगळा. प्रत्येक हालचाल वेगळी असते. प्रत्येक क्षणामध्ये जर काटा टोचला वाटेल तर तो काट्यात टोचलेला काटा बाहेर कसा काढावा ज्ञानी महात्म्याला कळत. पण टोचलेलं धरून बसायचं अज्ञानाला कळत. ज्ञानी महात्मा काही स्थिती व्यवहार पूर्ण अव्यवहार्य तोच ज्ञानी. तो क्षणभर पण थांबत नाही व्यवहारात, कणभर पण थांबत नाही मोहात, थांबत नाही. ती अवस्थाच असते अंतःकरणाची, ती स्थिती असते सुखाची, ती उत्पत्ती असते ईश्वराची आणि ती प्रागट्य असतं पांडुरंगाचं. अनुभव असतो आत्मसुखाचा, भवसागर जातो दुःखाचा. बुद्धी लोटून देते प्रपंचाला बेटा, ढकलून देते. तसं समुद्रात एखादी वस्तू टाका, ते काठावर येते. बरोबर आहे काय? समुद्र फेकून देतो बाहेर, तसं ज्ञानाचं हृदय त्या संसाराला बाहेर फेकून देतं. तोच ज्ञानी. कचरा घेणं ज्ञानी नाही. सुद्धा पाण्यात मारून द्या, जीव येतो पाणी शिष्ट. प्रारब्धात पाणी येतं, प्रारब्ध संपलं की आपण राहणार नाही. मग जे आहे त्याला काय मान्यता द्यायची? प्रारब्ध संपलं की आपणही संपलो. पण आपण संपायच्या आधी ज्ञानाची संपत्ती घेऊन जर आपण उरलो तर पांडुरंग बनलो. कुठं कळतं? सगळा हव्यास, सगळा ध्यास, सगळा क्रोध, सगळा मोह, सगळं पाप, सगळं अज्ञान, सगळा विकार त्यातून बाहेरच निघत नाही. शांती सगळी. थोडस कुठतरी आपण नम्र, कुठतरी थोडस वळण दिलं पाहिजे. दगडाला पण मऊ केला असं वागलं पाहिजे तर आपल्या वाणीत करे. समोर दगड आहे, कळाय नाही,
कळाले. पण तो दगड जर पाण्यात राहायला तर आकार टाकतो, तसं मुखातलं पाणी जर पाण्यासारखे मृदू असेल तर सगळा दगडासारखा माणूस म्हणून वागतो. पाणी दगडाला बदलत नाही, गोल गोल करते की दगडाला कुणीच मऊ करू शकत नाही, गवंडी बी नाही, थोडस राहतं कर. पण जेव्हा पाण्यात पडतो तर सॉफ्ट 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 तिथं कसेच मग कमी झाली ती नर्मदेने केले की. मग समोरचा माणूस दगड असेल तर त्याला सॉफ्ट करा. आपण नाही करत. सॉफ्ट करतो का आपण? नाही करत. तेवढी ताकदच नाही तुमच्या, त्याला सहन होत नाही आपल्याला, म्हणून सहन करा. आपल्याला जाण्याचा पाण्याची ताकद आहे की जर दगड काही काळ दगड पाण्यात राहिला तर तो गुळगुळ कसा बनला दगडाला कळत नाही, कधी पाण्याला माहित नाही कधी गुळगुळीत पण आहे, तेच कळत. पाणी म्हणतो का मी दगडाला गोल केलं, आणि दगड म्हणतो का मी गोल झालो, तसं ज्ञानी म्हणतो का मी ब्रह्म झालो. ब्रह्म आहेच. गडबडी मी दगड असेल गोल मी दगड झाला म्हणजे मऊ झाला. खरं म्हणजे लोकांना रुताले की कसा आकार वाटत बाहेर. म्हणून एक सांगते, गुळगुळी त्याच्यावर आपण पाय ठेवतो. तसा संसार आहे. आणि एक सांग का, काही जरी असलं ना तर गोड बोलून जिंकावं पाहिजे. आणि जे देव माझं म्हणला त्याचा अज्ञान नाही, देवा सोडला अज्ञान नाही, आणि हा व्यवहार सोडला विकार नाही, आणि शब्दाकडे गेलो नाही, दुःख सुख नाही. एका मिनिटात आलं पण एवढं व्हायला बाबा कशी व्याख्या बघा पटपट. आता ऐका, कारण सोनं कळल्यामुळे टिकते. मुक्त पुरुषाला सुख दुःख असतात पण त्याचे कारण कळलेले असते. ऐका, आता तुमचा प्रश्न आला बघा रे मोठा. मुक्त पुरुषाला सुख दुःखे असतात पण त्याचे कारण त्याला कळलेले असते. सुख का व्हायला, सुख दुःख का व्हायला, ते सुख दुःख होणारं कारण आहे ते अज्ञान आहे, आणि अज्ञानामुळे सुख दुःख आहे ते देह आहे, अंतःकरण आहे. अंतःकरणाला व्हायले मी अंतःकरण नाही, हे ज्ञानी महात्म्याचं लक्षण आहे. म्हणून तो सुख दुःखाकडे येत नाही, क्षणभर राहतो पुन्हा आपल्या स्वरूपात येतो. तो महाज्ञानी असतो, त्याचं दुःख त्याला नसतं. म्हणून तर मन मला वाटतं असं कसं व्यवहार करावा, असं कसं सहन करावं, मर्म आपण सांगणार तरी का? त्याला सुख दुःखाचं कारण माहित असतं. आता ऐका काय कारण आहे का. ज्ञानी पुरुषाला सुख दुःख असतात पण त्याचे कारण कळलेले नसते. सृष्टी सुख दुःखाकार जगली, सुख दुःख धर्माधर्मा जगले, धर्माधर्म न करण्या जगले, आणि अशा रीतीने जगाचे मूळ उपादान न कळणे म्हणून अज्ञान. जगाचे उपादान म्हणजे अज्ञान, हे न कळणे आहे. म्हणून जग घालवायचे असेल तर प्रथम न कळणे घालवा, मग हे सुख दुःख सगळं जातं. आपण ऐका, जो कळला की जोचे न कळणे राहत नाही. जो कळला त्याचं न कळणार आहे का? न कळणार ज्ञान आहे. जो कळला ज्ञान राहील का? दुःख होईल का? मी देह वाटेल का? मला बोललं वाटेल का? रडू येईल का? किती नाना कप्प्या जातो. पण आपण जर दुःख करून जर दुःखात राहतो तर आपण पागल होतो बेटा. खरंच इंटरव्ह्यू काय कधीच दुःखाकडे जा. दुःख करता, दुःख तुमच्याकडे येत नाही. आपण विचार करायचा, तुम्ही दुःखाकडे जाता, दुःखाला तयार करतात मनातल्या मनात. आता दुःख नाहीच आहे, सगळा जर तो आहे, तो जर मी आहे, देह मी नाही, तर देहाचा काय संबंध आहे मला? आणि देहाचा संबंध नाही बाकीचे नाते येत, ते काही काळापुरते येत. हा देह जर पडला तर कोणते नाते आहेत खरे? म्हणून कशाला भरून पडू नये, तुटून पडू नये. सावध राहू. ज्ञानी सावध असतो. ज्ञानी चिटकत नाही, भटकत नाही, अटकत नाही, बिलकुल नाही. म्हणून त्यांना सांगितलं, जो कळला तर जोचे न कळणे राहत नाही, अज्ञान. आणि अज्ञान राहत नाही तर खरं जगत राहत नाही. मग जगतातले हा मूर्त आहे सगळ्या, हे तुम्ही आम्ही कोण आहे? जगतातले. मग ते मी खोटच आहे, पण खरं हे तत्व आहे आणि ते सुख आहे. तर सुखानं दुःखाला का डोक्याला घ्यावं? सांगा. आपण सुखरूप आत्मा आहे आणि हा अनात्मा दुःख रूप आहे. हा येतो जातो, हा नष्ट होतो. नष्ट होणारा पदार्थ जगत आहे आणि सदा राहणारा पदार्थ परमात्मा.
मग सदा मी आहे तर हा कधी नसणाऱ्या पदार्थाचा संबंध कशाला, आणि संबंध केला दुःख कशाला, आणि दुःख केल्यावर परमात्मा मिळतो का, आणि दुःख केल्यावर जगता येतं का, आणि दुःखाला का धरायचं, देहात का शिरायचं, अज्ञानामध्ये का थांबायचं, परमात्म्यापासून दूर का जायचं, आत्मसुख का म्हणून ढकलायचं, परमात्मा सुखाला का नाही भोगायचं, आणि देहाला माझं का म्हणायचं. त्याचं उत्तर बापाचा बाप देऊ शकत नाही. देतं का उत्तर? हा उत्तर कोणापासून? कारण ह्या देहाचा संबंध, जी वृत्ती म्हणजे मन धरती, तर त्या वृत्तीमध्ये अज्ञानाचा साठा असतो, आणि जेव्हा ते अज्ञान हलक्या हलक्या निघून जातं तर वृत्ती भगवंतापाशी लीन होती. देहाचा संबंध कोणाला आहे का? नाही. काय असताना पण तो माझा नाही, आणि गेल्यावर तर ते मी नाही. मी परमात्मा आहे, सदा नित्य आहे, मी सुखरूप आहे, मी देहातून भिन्न आहे, परमेश्वराशी अभिन्न आहे, परमात्माच मी आहे. तर शब्द तुम्हाला लागेल का? तुमच्या मनात दुःख होईल का? डोळ्यात पाणी येईल का? मग ही अवस्था नाही म्हणून तुम्हाला दुःख, आम्हाला दुःख. तरुण बसाय पुन्हा असं बसता येतं का? इतक्या वेळ सांगा बसता येतं का? शरीर, हाड, बुद्धी वाया जाती. पुढे सांगत नाही. निगेटिव्हिटी, पॉझिटिव्हिटी जी असते ते सुंदर आणि होकारार्थी असतं. त्याच्यामुळे माइंडला एक शक्ती येते. माइंड म्हणजे आपला जो मेंदू, आणि तो माइंड ह्या श्रवणानं, सकारात्मक भावनेनं एकदम प्रगल्भ म्हणजे मजबूत होतो. आणि जेव्हा नकारार्थी असतं, दुःखी असतं मन, एक अशांत वृत्ती असते, आणि चंचलता असते, एक भयकंप असतं, आणि दुःख असतं, तर त्यावेळेस मेंदूची शक्ती कमी होते म्हणतात, आणि त्यानुसार तुमची तब्येत बिघडते. डॉक्टरकडे विचारा काय म्हणतो. आजार काहीच हा मला काय बदाम काजू खातो का? होतो घेतो कधी पाठी भाकर मिळत नाही लवकर, पण जी एक शक्ती आहे, मला एवढंच पाहिजे, मला ते नको. कमाई करतो, संध्याकाळी जातो, भाकर खातो, झोपतो, झोपतो, त्याला काही इच्छाच नसतील कुठली. मग आपल्या इच्छा थांबतच नाही, आणि त्यांची इच्छा त्याला तिच्याकडे जातच नाही. मग त्याला हाडमधून काढायचा काजू बदाम पिसताय काकुरडे. म्हणजे एक बुद्धीचं जे वैभव आहे, मेंदूची ताकद आहे, ते सुयोग्य आहे. आता ऐका, पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी राहावं, त्याच्यामुळे बिमाऱ्या होत नाहीत, लक्षात ठेव. ब्रह्मांडामध्ये वाटतं त्या तुकड्यामुळे ताकद येते सुखाची आणि शांततेची मनाला. सत्व हे मनाला शांत करतं, रज मनाला चंचल करतं, आणि तर मनाला घडायला लावतं. मग आपण कोणत्या अवस्थेत बघावं आणि ते वाढवावं शकतो. तुम्ही पूजा करून वाढवणं, दान करून वाढवणं, धर्म करून वाढवणं, तीर्थाटन वाढवणं, तर तुझा अफाट पाप आहे, त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. सत्व वाढलंच नाही, शांत झालेच नाहीस, परमात्म्यात मन गेलंच नाही, तुझं रूप तू भोगलंच नाहीस, तू तर अरूप आहेस, तुझं रूप स्वरूप आहे. मग तू देहाकडे का झोपतीस, दुःखामध्ये का येतेस, जगाला माझं का म्हणतेस, विकारात का राहतेस, निर्विकार असताना बुद्धिविकारात का? त्याचं उत्तर द्या. निर्विकार, कारण आपलं मूळ स्वरूप आत्मा, आपण सदा आहेत, नित्य सुखरूप आहे, पण जगताचा आपल्याला स्पर्श नाही, आणि जगत माझ्या वाचून नाही, हा सिद्धांत तुम्हाला घट करून दाखवते. इथं सुद्धा सांगते मी जर निर्विकार आहे, मी जर माझं स्वरूप आत्मा आहे, तर मी अनात्म्याला का माझं म्हणलं? ह्याचं उत्तर तुम्ही द्या मला. मग मी अनात्म्याकडे का आले? बेटा, मी आणि माझ्या ज्या बुद्धीमध्ये अज्ञानातून एक वासनेचा उगम पडतो, तर तीच अज्ञान, तीच वासना भगवंतापासून बुद्धीला दूर येते, आणि जेव्हा बुद्धी दूर जाते तर देहाला माझं म्हणते, आणि विषयाला प्राप्त करते, सुख दुःखाला भक्ती, आणि भगवंतापासून ती लपते बुद्धी, जात नाही भगवंताकडे. म्हणजे जाऊ शकत नाही, तिची शक्तीच नाही, पॉवर नाही ना. रस्त्यानं गेलो, अंधार पडला, पाऊल टाकतो, पुढचं बॅटरी ऑन करतो फोनची,
दुसरा पाऊल टाकता येत नाही, तसं अज्ञानाचा अंगीकार केल्यावर सुखाकडे बुद्धीचा पाऊल जात नाही, दुःखातच येते. मग तुम्ही सांगा, अनादिकालापासून आपण जर दुःखामध्ये आहे म्हणजे अज्ञानात आहे, तर ह्या देहातून तरी अज्ञान काढून टाका ना. आणि काढलंच पाहिजे. जेव्हा अज्ञान असतं तेव्हा मन राम असतं, जेव्हा अज्ञान असतं तेव्हा मन देहात असतं. देहरूप त्याला म्हणतात. मन काय झालं? देहरूप. बुद्धी ब्रह्मरूप, बुद्धी देहरूप. मग बुद्धी देहरूप असते तर भाग अज्ञान, आणि बुद्धी ब्रह्मरूप असते तर भाग भगवंत आहे. मग मी जर भगवंत आहे तर मीच सगळं आहे, तर कोण कोणाला भांडायचं? त्याच्यात मी आणि मीच सगळा जगत मीच पुन्हा आहे. अज्ञान कुठं? द्वैत कुठं? काम कुठं? वासना कुठं? नाही. समभाव होतो पण जगताचा पसारा दूर ते विषयातलं मन सावध होतं आणि खोट्यातून बाहेर येतं, आणि खऱ्या सुखाला ते भोगतं, तर कचरा ते बोलू दुर्व्यक्त. त्याला कशात राम वाटत नाही. राजा होतं कशाच तिला देवत, त्याला कशाचं देणं घेणं नव्हतं. त्यांना कुठं दुःख वाटलं? सीताजी कुठं वाटलं दुःख? रडलं का ते? नाही रडलं ते. आलं भेटायला मनात सुद्धा गेली. याला ते कुठं दिलेलं नाही, तिकडं आले कुठून गेले? तिथे कसे नाही गेले. कारण ज्ञानाच्या नंतर विधिवत अवस्था, हलक्या हलक्या बुद्धी, आपण जर ज्ञान वाढवतात आपण त्या अवस्थेत जातो. पूर्ण व्यवहार न विचार कुठलीच अवस्था आहे, फक्त भूमिका. त्याच्यामध्ये काहीच नाही, जगतच उरत नाही. जगतच राहत नाही तिथं, आणि प्रत्येक राहत नाही. विधी हे वाट ते उडतच उडत नाही. ते आधी हेच नाही तर ते कुठलं बघायचं? बाप्पा सोनं नाही ना, आणि दागिने करा, मरा मग जा बाजारात. आणि सोनं घ्यायची पैसे दागिने करायला, आणि काय कुठे सोनं नाही घेतलं मग दागिने बघू तिथे गेलं. आता हा का विचार आहे म्हणजे आधी सोनं घ्यावं लागतं, मग दागिन्याकडे जावं लागतं. आधी तसं मुक्त व्हावं लागतं, मग विधिवत व्हावं लागतं. तर पण त्याचे कारण कळलेले असते. व सृष्टी दुःखावर जगली तर कुणावर आहे? सुख दुःख काहीच नाही. दुसरं नाही. सुख दुःख धर्म अधर्म म्हणजे धर्म अधर्म न कळणे म्हणजे अज्ञान जगले, आणि अशा रीतीने जगाचे मूळ म्हणजे उपादान न कळणे म्हणजे अज्ञान. म्हणून जग घालवायचे असेल तर प्रथम अज्ञान घालवा, आणि जो काळा की अज्ञान जातं तत्कार्य जगत राहत नाही, तो सुखार वाचून तो त्याचं रूप सुखरूप बनत. चला आपण थांबू इथं. फोन करते आणि आता विषय थांबला म्हणजे आपण